नोव्हेंबर 2025 विज्ञानची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. परीक्षेला जाताना आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण प्रश्न सोडवत आहोत. पहिला प्रश्न आहे, अर्थात त्या प्रश्नपत्रिकेमधील 121वा, जर विशिष्ट गुरुत्व पदार्थांची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे PG, PS आणि PW असे दर्शवतात, तर त्यातील रिकामी जागा हे आहे. त्यातील संबंध रिकामी जागा हे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी PG म्हणजेच पदार्थाची घनता PS आणि पाण्याची घनता PW यांची गुणोत्तर होय. आता येथे आपण या पद्धतीने मांडलं आणि या सूत्राची जर पुनर्रचना केली तर आपल्याला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढचा 122वा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीव मृतोपजीवी पोषण दाखवतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कवक. कवक मृत सेंद्रिय पदार्थापासून अन्न मिळवतात, म्हणून ते मृतोपजीवी आहेत. प्रश्न 123, यामध्ये स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असे आपल्याला काय करायचे आहे, त्यांच्या उपयोगांशी जोड्या लावायच्या. तर NaOH कपडे धुण्याच्या साबणामध्ये उपयोगी पडते. त्यानंतर KOH जे आहे हा शॅम्पू बनवण्यासाठी. त्यानंतर NH4OH MgOH2 हा आम्लविरोधी औषधे तयार करण्यासाठी वापरतात. त्यामुळे या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 हा योग्य असेल. प्रश्न 124वा, खालील गतींपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिवणयंत्राची सुई. कारण सुई वर खाली सरळ गती करते, वर्तुळाकार गती करत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 125वा प्रश्न, लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात? याचे योग्य उत्तर आहे कवक आणि शैवाल. लायकेन हे कवक व शैवाल यांचे सहजीवी संघटन आहे. प्रश्न पुढचा, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून रिकामी जागा काच तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बोरोसिलिकेट काच तयार होते. पुढचा प्रश्न आहे 127, क्रूचे वस्तुमान 1 किलोग्राम असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 मिलीमीटर स्क्वेअर आहे. स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब रिकामी जागा आहे, जे तोरण जे आहे ते 9.8 मिनिट पर सेकंड स्क्वेअर आहे. तर आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काढायचं तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यामध्ये मी सांगू इच्छितो की इथे जे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, त्याच्यानंतर इथे कॉमा आहे, तर हे कॉमा नाही आहेत, ही प्रिंट मिस्टेक आहे माझी. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. याचं आपल्याला सूत्र जर टाकलं, प्रेशर म्हणजे दाब बरोबर फोर्स भागिला एरिया, फोर्स डिवायडेड बाय एरिया, जर आपण हे सूत्र टाकलं तर आपल्याला पुढे काढता येतं 9.8 भागिले 9.8 गुणिले 10चा घातांक ऋण 6 याप्रमाणे जर आपण काढलं तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला मिळते. आपण काढू शकता. आपण पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 28वा आहे, जीवाणू संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक 3, लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे, हे खालीलपैकी चुकीचं आहे. त्याचं कारण असं की लॅक्टोबॅसिलस दही करण्यास मदत करतो, तो उपयुक्त जीवाणू आहे. प्रश्न 129वा, एखाद्या मूलद्रव्यातील M ब्रॅकेटमध्ये AZ, तर A हा रिकामी जागा व Z हा रिकामी जागा अनुक्रमे आहेत. तर येथे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. येथे पहिल्या रिकामी जागी वस्तुमानांक आणि अणुअंक असं येईल. प्रश्न 130, प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंश कोन करतो, परावर्तित किरणांशी लंबाशी केलेला कोन किती असेल? तर येथे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे. कारण प्रकाश पृष्ठभागाशी कोन करतो म्हणजेच लंबाशी, परावर्तनात हा कोन समान राहतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न 131, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? जीवाणूंच्या संसर्गाने, तर याचं योग्य उत्तर आहे कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग. पर्याय क्रमांक 1 हे तिन्ही रोग जीवाणूमुळे होतात. पुढचा प्रश्न आहे, BR2 कोणत्या रूपात आढळतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लालसर तपकिरी द्रव रूपात. BR2 अर्थात काय, ब्रोमीन आहे. सामान्य तापमानाला द्रव रूपात तो असतो. 133, जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो, संपीडनाच्या येथे
म्हणजे हवेच्या समांतर स्तरांमध्ये. तर काय होते अशा वेळेस, तर दाब वाढतो, कारण संपीडन भागात कण जवळ येतात, त्यामुळे काय होते, दाब वाढतो. पर्याय क्रमांक 2. पुढचा 134वा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न 135, स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूंचे संमिश्र आहेत. तर इथे पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर उत्तर. तर कोणकोणते आहेत स्टेनलेस स्टीलमध्ये? Fe म्हणजेच लोह, सी म्हणजे कार्बन, Ni म्हणजे निकेल व Cr म्हणजे क्रोमियम, हे 4 घटक असतात. 136, केल्विन श्रेणीमध्ये 50 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 50 डिग्री फॅरनहाइट तापमान किती असेल? 50 फॅरनहाइट. तर ते आहे पर्याय क्रमांक 4, 283.15 केल्विन. पुढचा प्रश्न 137, खालीलपैकी कोणता जीव परपोषी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲगॅरिकस. ॲगॅरिकस म्हणजेच मशरूम परपोषी आहे. 138, मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात रिकामी जागा रंग, तर आम्लारी द्रावणात रिकामी जागा रंग दाखवतो. कोण? मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल. तर याचं योग्य उत्तर आहे गुलाबी आणि पिवळा अनुक्रमे. पर्याय क्रमांक 2. 139वा प्रश्न, खालील भौतिक राशींपैकी कोणती सदिश राशी नाही? सदिश राशी नसलेली. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, ही सदिश राशी नाही. 140वा प्रश्न, फुलांमध्ये पुमंग व जायांग हे दोन्ही असतील त्याला रिकामी जागा असे म्हणतात. तर अशा पुष्पाला द्विलिंगी पुष्प असे म्हणतात. म्हणजे पुमंग व जायांग दोन्ही असलेले फुल म्हणजे द्विलिंगी असते. प्रश्न 141वा, रुदरफोर्डच्या केंद्रीय अणुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3, परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी नसते, हे योग्य उत्तर आहे. पुढचा 142वा प्रश्न, जेव्हा वाहनिक तारेतून क्ष अक्षाच्या धन दिशेस इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा काय होते पाहायचं आपल्याला. तेव्हा काय होते? त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. पर्याय क्रमांक 2. वाहकातून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. प्रश्न 143वा, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे, तर बाकी 3 बरोबर असणार आहेत, त्यामध्ये एक चुकीचं असणार आहे. ते चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आदि केंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी दोन्हीमध्ये ATS रायबोझोम असतात. हे चुकीचं आहे, कारण या दोन्हीमध्ये 70S रायबोझोम असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. प्रश्न 144, दुष्फेन पाण्यात रिकाम्या जागाचे क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. तर याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 Ca आणि Mg. 145वा प्रश्न, माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर रिकामी जागा होते. उष्णतेचे स्थानांतर माध्यम जर नसेल तर उत्सर्जनातून होते. पर्याय क्रमांक 2. माध्यमाशिवाय उष्णता फक्त उत्सर्जनानेच म्हणजे रेडिएशननेच जाते. प्रश्न 146वा आहे, अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे कॉमा जे आहेत, कॉमाकडे दुर्लक्ष करा, कॉमा नाहीच आहे. त्याचा विचार केला तर 10% नियमाप्रमाणे पहिली पातळी जे 100 जूल, दुसरी पातळी 10 जूल आणि तिसरी पातळी 1 जूल असं होते. आणि आपल्याला जे दिलेलं आहे ही तिसरी पातळी दिलेली आहे. प्रश्न 147, खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तर यामध्ये आपल्याला चुकीची जोडी निवडायची, तर ती आहे पर्याय क्रमांक 3, टोमॅटो ॲस्कॉर्बिक आम्ल ही चुकीची जोडी आहे. कारण टोमॅटोमध्ये मुख्यतः ऑक्सॅलिक आम्ल आढळते. ऑक्सॅर्बिक आम्ल व्हिटॅमिन C आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 148, चुंबकीय बलरेषा कशा असतात? तर पर्याय क्रमांक 1, एकमेकास प्रतिकर्षित करतात. चुंबकीय बलरेषा म्हणजेच ह्या कुठेही एकमेकाला छेदत
नाहीत. प्रश्न 149. मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यातील भिंती सर्वात जाड असतात? मानवाच्या हृदयातील. तर याचं योग्य उत्तर आहे डावे निलय. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये रक्त पंप करण्यासाठी डाव्या निलयाची भिंत सर्वात जाड असते. ती शरीराची गरज असते, निसर्गाने तसं बनवलेलं आहे आपल्याला. प्रश्न 150 आणि शेवटचा. खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही? आणि याचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून द्यायचं आहे. मी वेळ देऊन व्हिडिओ बनवत आहे, आपण वेळ देऊन अभ्यास करत आहात, व्हिडिओ पाहत आहात, व्हिडिओ इतरांना शेअर सुद्धा करत आहात असं मला नेहमी दिसतं. तर अभ्यास करूनच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण कॉमेंटमध्ये द्याल ही अपेक्षा करतो. आपण यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. त्याचबरोबर फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा विशेष म्हणजे, आणि पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.